ही आई, तू अशी का बसली आहेस? हा, हे बघ आई, आपल्याला गिव्ह अप नाही करायचं हं? त्या कमळीचा आगाऊपणा आपण सहनच नाही करायचा. आपण करू, काहीतरी नक्कीच करू. काय करूया? काय ठरवलंयस ते सांग आधी, आणि काय करणार आहेस तेही सांग. नाही, त्या कमळीची गाथा गात होतीस, आता नक्की सांग. काय करायचंय ते बोल, सांग. मी असं काय बोलले तुला? हा, तसंही मी काहीही बोलले ना, ही मलाच बोलणार आहे. अगं, आपण म्हणजे तू. तू काहीतरी करशील ना, हो की नाही ग? हो, हिने काही केलं तरी हिचा तर पचकाच होणार आहे. जरा थोबाडाला टाळा लावशील का? का लावू मी? का शांत बसायचं? बोल ना. मी स्ट्रेट फॉरवर्ड बोलते म्हणून का मी अपफ्रंट बोलते म्हणून? हे बघ, आय कांट शुगर कोट, ओके? आणि तुम्ही लोक त्या कमळीवर कॉन्सन्ट्रेट कसं काय नाही करत आहे? हा, घाबरता तिला? अरे घराच्या बाहेर काढा ना. नाही, ते नाही करणार. युजलेस स्टफ करणार. एकमेकांसोबत बोलून काहीतरी फालतूचे प्लॅन बनवत बसा, बस. ए बाळा, इकडे 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 जर. काय आहे? मला सांग, तुला खरंच तुझी ग्रॅनी आजी मॅड वाटते का? हो, ऑफकोर्स. हे बघ, मी तेच करते. या गौरीच्या मागावर माझी माणसं आहेत, आणि ती माणसं तिला नक्की पकडणार आहेत. एकदा का या गौरीची मुलगी आणि गौरी आपल्या हातात आल्यानंतर खेळ खतम. कळलं? काही झालं तरी या कमळीला आधी या घराच्या बाहेर काढलं पाहिजे. नाही तर ती उलट सुलट काहीतरी बोलून या राजन आणि वहिनी यांच्या मनात काहीतरी भरत राहील. अरे, इतक्या प्रयत्नानंतर म्हातारीची ही अवस्था झालेली आहे. ही पोरगी जर का इथे राहिली ना, तर ती तिला बरं करून सोडेल, आणि हे काही आपल्याला परवडायचं नाही, आणि आपण तसं होऊ पण द्यायचं नाही. म्हातारी आता खचत चाललेली आहे, पण त्यातच तिचा अंत व्हायला पाहिजे. म्हाताऱ्यापेक्षाही तिची वाईट अवस्था करणार आहे. आता नुसती वाचा गेलेली आहे, पण ती अशीच संपायला पाहिजे. पण सगळ्यात आधी त्या कमळीला या घराच्या बाहेर काढायला पाहिजे. थांबा थांबा थांबा, कमळीचा बंदोबस्त मी करते, ती जबाबदारी माझी. बोल, काय करणार आहेस? सांग सांग, काय करणार आहेस ते सांग ना आधी. आई, काय करणार आहेस हे विचारते? मी तुला काय कच्चा खिलाडू वाटली का? नाही ना? हे बघ, गरज पडली ना तर मी तिचा खून सुद्धा करेन. अरे वा, झालं तर मग करून टाक. नाही नाही, करच तू. तू खून करच, आणि मग काय जेलात जा, आणि मग अर्ध आयुष्य तिकडेच घालव. अगं, म्हणजे तू ही मी, आपण तिघी मिळून काहीतरी ठरवूया. हो गॉड, ज्याला जे करायचं ते करा, पण त्या कमळीला इथून बाहेर काढा. कळलं का? युजलेस पीपल. ते तर करणारच आहोत, पण काहीही करून या गौरीला लवकरात लवकर पकडावं लागणार. ए, जागेवरून कोणी हालायचं ना. हॅलो मॅडम. काय सापडली का? हो, इथे मंदिराजवळच आलोय, कारण आम्हाला खबर होती की ती बाई याच भागात आहे. मग मॅडम, काळजी करू नका, तिला दिसता क्षणी संपवतो. हो, इथे मंदिराबाहेरची भिकारी आहेत ना, त्यांनाच बघतोय. तिकडे शोधा. आणि आणखीन एक, चेहऱ्यावर लागलेलं आहे तिच्या, कपाळावर काही पट्टी बिट्टी पण असेल, हाताबिताला पण लागलं होतं. फोटो पाठवलाय तुम्हाला.
तिच्यासारखी दिसणारी दुसरी कुठलीही बाई असेल सोडू नका. हो. आणि जर का रिकाम्या हाताने परत आलात ना, काय करेन मी, मारून टाकेन. कळलं? मॅडम तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला निराश नाही करणार. ए ती बघ सापडली, पकडा तिला. आजी, असं का करताय तुम्ही? अहो राजन काकांनी किती टेन्शन घेतलंय तुमचं माहित आहे. अजिबात करू नका असं प्लीज. तुम्हाला वाटतं का त्यांनी टेन्शन घ्यावं? नाही ना मग. अहो काय करताय तुम्ही? डोसकं फिरलंय का तुमचं? तसे पाणी देत होतो ना मी. तुझी नाटकं बंद करायची हं? आणि तसंही आईना तर बरं वाटतंय, त्याच्यामुळे तू तुझ्या हॉस्टेलला गेलीस तरी चालेल. चल निघ. आजी अजून बऱ्या झालेल्या नाहीत. त्यांची अवस्था बघा, अजून मी त्या सुन्नच आहेत. रे गावछाप कुठली? माझी आजी आहे, मी बघून घे ना. तू काय करते इथे? आणि तुला कोणी सांगितलंय ग सतत माझ्या फॅमिलीमध्ये इंटरफेअर करत असतेस? जा ना इथून. काय चाललंय तुमचं? असं का घालवायला लागलाय तुम्ही मला? म्हणजे आता आमच्या घरातून जा म्हणायला आम्हाला तुझी परमिशन लागणार आहे का? एक्सक्यूज मी, हे आमचं घर आहे. या घरात कोण येणार कोण जाणार हे आम्ही ठरवणार, कळलं? हो बरोबर आहे की, मी जाईन इथनं. खरं आत्ता आजीसनी माझी गरज आहे. त्यांची अवस्था बघा, एकदा का त्या बऱ्या झाल्या मी जाईन इथनं, नाही थांबत इथं. ए कमी टमळी, काय ग तुला हे दाखवायचं असतं का, शो ऑफ करायचा असतो का की आजीची केअर फक्त तुला आहे आणि आम्ही सगळे तर युजलेस आहे, हे दाखवायचं तुला? आणि का मी असं कवा म्हणलं बी नाही आणि असं करायचं बी नाही मला. अगं आत्ताच्या घडीला खरंच त्यांना माझी गरज आहे. एकदा सांगितलेलं कळत नाही तुला? नाही, तुला असं सांगितलेलं कळणारच नाही ना. तुला हाताला धरून धक्के मारून घराच्या बाहेर हाकलावं लागेल. मी ओळखते ना, तुझ्यासारख्या मुलींना मी चांगलं ओळखते. सेवा करायची असं नाटक करायचं आणि काय ओरबाडायला आणि काय काय गोळा करायला आलीस ना, हे काय मला माहित नाही. हिला ना खरं तर राजन आणि आईंकडून काहीतरी मस्त गिफ्ट हवंय, राईट? बक्षीस. आणि मग उद्या दाखवेल मी किती सेवा केली. मला पैशाची गरज आहे, प्लीज मला पैसे द्या, पैसे द्या. आणि भिका मागेल आणि पैसे ओरबाडेल. तुम्हाला कळतंय तुम्ही काय बोलायला लागलाय? मी असं का करीन? कारण की तू गावछाप आहेस, भिकारडी आहेस, तुला पैशांची गरज आहे. बट एक सेकंड, लेट मी टेल यू, आम्ही तुला 1 रुपया पण नाही देणार आहे, कळलं का? ऑलरेडी आमच्याकडे ना सर्वांची गर्दी आहे, त्यात तू कशाला आली आहेस? आणि हां, आम्हाला गरज असेल ना, आम्ही ट्रेंड नर्स ठेवू ना आणि तिला पे करू. तुला का पे करू आम्ही?